आजचा आपण ॲनालिसिस बघूया. आजचा ॲनालिसिस बघण्याच्या आधी काल रात्री मी एक ट्रेड घेतला होता, त्याचा ॲनालिसिस पहिल्यांदा बघूयात की तो ट्रेड का घेतला होता. दाखवतो तो ट्रेड कुठे घेतला होता. ओके, हा एकदम जिथं डॉट बॉटमला एंट्री दिसते ना, इथं एंट्री घेतली होती. स्टॉप लॉस इथं खाली ठेवला होता. ह्याचा स्टॉप लॉस आता ट्रेल केलेला आहे. जवळपास बघू शकतो आपण की हा 100-150च्या आसपास ट्रेल केला आहे. टार्गेट त्याचं लावले 300. हा का घेतला होता पहिल्यांदा हे एक्सप्लेनेशन करतो की हा ट्रेड का घेतला होता, चार्टवर कुठे घेतला होता. तर जसं की आपण बघत होतो की डेली टाइम फ्रेमवर इथे काय तर ऑर्डर लॉक होता. सॉरी, डेली टाइम फ्रेमवर ऑर्डर लॉक होता आणि आपण कालच्याच सेटअपवर आहे. कालच्याच सेटअपवर सेम गोष्टी कालच्या व्हिडिओत बघू शकता. सेम गोष्टी मार्किंग आहेत. हा कालचा झोन मार्किंग आहे. हा एरिया इथं मार्किंग होता आणि सेम बाईंगचा सेटअप आपण इथं घेतला होता. हा बाईंगचा सेटअप इथं घेतला होता आपण. ओके, आणि ही लिक्विडिटी पण इथं आपण मार्क केली होती. हा एका तासाचा आपला एफ मार्क केला होता. मार्केट डॉट काल त्या एफ पर्यंत गेलं, तिथून चांगला मस्त फॉल केला आणि ज्यानंतर बॉटमची जी एंट्री इथं एंट्री घेतली होती, ह्याला रिझन होतं की जो डेलीचा ऑर्डर ब्लॉक होता तो ऑर्डर ब्लॉक इथं होता. प्लस त्या ऑर्डर ब्लॉकमध्ये आपल्याला 5 मिनिट 15 मिनिटात आल्यानंतर अजून एक ऑर्डर ब्लॉक मिळतोय. म्हणजे मोठ्या ऑर्डर ब्लॉकमध्ये एक छोटा ऑर्डर ब्लॉक मिळतोय, त्यावर आपण एंट्री घेतली होती. अशा पद्धतीने एंट्री घेतली होती आणि डॉट इथं त्याची एंट्री घेतली होती. इथं ह्या वरच्या लाईनला बघू शकता. डॉट इथं एंट्री आहे. स्टॉप लॉस त्याचा ट्रेल केला. त्याच्या मागचं रिझन हा एक ओबी होता. मार्केट नक्कीच जाईल कुठपर्यंत, तर जिथून फॉल केला आहे, जिथपर्यंत फॉल केला आहे कमीत कमी इथपर्यंत तो जाण्याचा ट्राय करेल. टार्गेट त्याचं इथपर्यंत ठेवले. आता स्टॉप लॉस आपण ट्रेल केला आहे, इथपर्यंत त्याचं टार्गेट ठेवले. $300 आसपास टार्गेट ठेवले. $250 प्रॉफिट त्यांनी दाखवलं होतं. म्हणजे काय अडचण नाही, आपण सेफ झालो आहे. जवळपास $150 आपण, जरी हा ट्रेड रिव्हर्स फिरतोय, आपण $150 यातनं घेऊन जाणार आहे. 4201ला इथं आपण ट्रेल केलं आहे. 4201 ह्या रेंजला इथं ट्रेल केला, म्हणजे ह्या स्विंगच्या खाली ट्रेल करून ठेवलेला आहे. ओके, आता हा ट्रेड झाल्यानंतर आपण नेक्स्ट ट्रेडचं प्लॅनिंग करूयात. अजून मी आत्ता त्या ट्रेडमध्ये आहे, त्यामुळे आत्ता मी जस्ट प्लॅनिंग करत नाही, पण ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतोय. जर हा ट्रेड नसता घेतला तर आपण फ्रेश ॲनालिसिस कशा पद्धतीने केला असता, आपल्याला न्यू डे स्टार्ट झाला आहे, न्यू ॲनालिसिस कशा पद्धतीने केला असता हे पण दाखवतोय. साहजिक आहे, आपण डेलीच्या कॅन्डलपासूनच स्टार्ट करणार आहे. डेलीच्या कॅन्डलमध्ये काय आपल्याला दिसतंय, तर डेलीचे कॅन्डल काल एक सेलिंग आलं होतं, त्यानंतर परत बाईंग आलं आहे. आणि ही कॅन्डल बघता असं दिसतंय की जेवढं सेलिंग होतं तेवढंच बाईंग आहे. रादर त्याच्यापेक्षा थोडंसं बाईंग जास्त आहे आणि एक ओबीवरून आले. आपल्याला आता ट्रेंड काय आहे, आपली लिक्विडिटी काय होती, जी हायर टाईम फ्रेमची लिक्विडिटी ही पेंडिंग आहे. हेच आपलं टार्गेट आहे, अजूनही हेच टार्गेट आहे, जे की एक्सटर्नल रेंजची लिक्विडिटी आपण म्हणतो. हेच आपलं अजूनही टार्गेट आहे. मार्केट नियरेस्ट लिक्विडिटी घेतं. नियरेस्ट लिक्विडिटी मार्केटला ही होती, ही थोडीशी लांबची लिक्विडिटी आहे. ठीक आहे, आपण एक तर की लेवल फाइंड केल्या, अजून एक की लेवल आपण फाइंड करू. ही एक की लेवल आहे आपल्याला. की लेवल ही लिक्विडिटी आत्ता जस्ट ह्यानी याचा लो स्वीप केला आहे, सॉरी ह्यानी याचा ओबी टॅप केला आहे आणि इथे येऊन थांबले. तर आपल्याला ह्या 3 झोन दिसत आहेत, जे की आपण यावर काम करू शकतो. आता आपण इंटरनल टाइम फ्रेमवर स्विच करू. आता एका तासात जर बघतोय ना, तर एका तासाच्या ह्या इनसाइड बारच ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. जोपर्यंत आपल्याला याच्यावर एक क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत एक मोमेंट आपण ठरवू शकत नाही. एका तासात एका तासात म्हणजे जे आपण मोठा व्ह्यू कॅप्चर करायचं म्हणतो तो इथपर्यंत ठरवू शकत नाही. आणि हा लो याच्यावर क्लोजिंग मिळते, त्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी प्लॅनिंग करता येतात. पण ठीक आहे, आत्ता ह्या इनसाइड बारमधली ही मुवमेंट आपण सोडू शकतो का, तर नाही सोडू शकत, कारण की हा पॉईंट जवळपास 560 पॉईंटची मुवमेंट आहे, 560 पिपची मुवमेंट आहे. ही एवढी मोठी मुवमेंट तर आपण सोडू शकत नाही. त्यासाठी आपल्याला अजून छोट्या टाइम फ्रेममध्ये जाण्याची गरज आहे. H1 हाय लिहितो तिथं, जो की एका तासाच्या कॅन्डलच्या आत आहे. सगळ्या इनसाइड बार आहेत.
आपण 15 मिनटात शिफ्ट करू. 15 मिनटात शिफ्ट करून जो आपण ICT HFT कॅन्डल लावतो त्या मार्क करून घेऊयात. ह्या यूज करा. ह्या यूज केल्यानं फायदे बरेच होतात. काय काय गोष्टी दिसतात आपल्याला तर ॲट अ टाईम दोन टाईम फ्रेम आहे, तीन टाईम फ्रेम, दोन नाही. एक आपण जो करंट लावतो तो 15 मिनटाचा, 1 तासाचा आणि दुसरा जो बघायला मिळतो 4 तासाचा. ह्यानं पिक्चर क्लिअर होतं. जे बिगर पिक्चर आपल्याला बघायचं नाही ते बिगर पिक्चर क्लिअर होतं. बऱ्याच वेळा आपण 4 तासात घेतलं तरी कुठला तरी पॉईंट बघायचा राहतो. जसं की काल एक छोटा पॉईंट बघायचा राहिला होता. ठीक आहे, अडचण काय नाही, त्यातही आपण प्रॉफिटच केला होता. म्हणजे जे आपण बघतो, जसं बघू शकता इथं कालचा ट्रेड दाखवतो. काल 2 तारीख आहे. काल आपण जे बोललो होतो 58 ते $58 आपण बुक केले होते. आज आज आपण अजून कुठलाही ट्रेड घेतला नाही. काल रात्रीचा हा ट्रेड आहे जो की चालू आहे अजून. ओके, हा जो सेलिंगचा आपण FUG बघत होतो तो इनव्हॅलिड झाला आहे. मार्केटनं ऑलरेडी त्याला टॅप करून त्याच्यावर जाऊन खाली आले. म्हणजे ह्या लेगमध्ये आपल्याला कुठं काय दिसते का तर आत्ता कुठंच काही दिसत नाही. आपल्याला एक टार्गेट दिसते वरच्या लेवलचं. ओके, हे टार्गेट ठेवू शकतो. आता एंट्री प्लॅन, आत्ता एंट्री करायला जागा कुठे आहे का तर आत्ता एंट्री करायला कुठंच जागा नाही. जागा शोधू शकतो तर कुठं शोधावी लागेल. तर आपण जी रॉकेट लिक्विडिटी कन्सेप्ट बघितली होती तर रॉकेट लिक्विडिटी कन्सेप्ट आपल्याला कुठे दिसते का बघणं गरजेचं आहे. ह्या हा FUG जर मार्केट ह्या हायच्या वर क्रॉस करते तर आपण ब्रेकआउट रिटेस्टला ट्रेड घेऊ शकतो या हायच्यावर. म्हणजे 1 तासाचा जो कॅन्डल होती इनसाइड बार त्याच्या हायच्या वर जर मार्केट जाते, हा झोनच मार्क करतो. ह्या झोनच्या वर जाते आणि ह्या झोनला जर मार्केट रिटेस्ट करते मग ह्याच्यात तुम्ही 1 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज केला तरी चालेल. फक्त इथं वर जाऊ द्या, रिटेस्ट करू द्या आणि ब्रेकआउटला एंट्री आपण घेऊ शकतो. ओके, अशा पद्धतीनं आपण एंट्री घेऊ शकतो मार्केट इथनं. फर्स्ट टार्गेट तर आपण एवढंच ठेवू, जवळजवळ 10 पॉईंटचा. स्टॉप लॉस आपला छोटा बनणार आहे. स्टॉप लॉस मोठा नाही आपला बनत. स्टॉप लॉस आपला 2, 2.5, 3 पॉईंटचा बनतं. 1S3च्या हिशोबाने आपलं टार्गेट बनते. ठीक आहे, हा ट्रेड आपण घेऊ शकतो. सेलिंगचा तर आत्ता विचार करणार नाही. सेलिंगला अजून तसा कुठलाही मला पॉईंट दिसत नाही. ठीक आहे, हा ट्रेड मी घेईन जर ब्रेकआउट आणि रिटेस्टला मला हा ट्रेड सापडतोय तर हा ट्रेड नक्कीच मी 100 पिपसाठी नक्कीच आपण कॅप्चर करूयात. ओके, मार्केट रिटेस्ट करते या झोनला. आपण इथं एंट्री उचलणार आहे. ओके, ह्या एरियामध्ये एंट्री टाकलेली आहे बघू शकता. ह्या एरियामध्ये मी आत्ता लेटेस्ट एक एंट्री टाकली आहे. ठीक आहे, हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक फोटो टाकतोय. ह्याच्या अगोदर टाकलं होतं एंट्रीसाठीचा. ठीक आहे, आपलं टार्गेट किती आहे तर 2.80 जवळपास $3 स्टॉप लॉस आहे. म्हणजे 30 पिपचा स्टॉप लॉस आहे आणि एंट्री उचललेली आहे ऑलरेडी. ही एंट्री बघू शकता. ही आत्ता 0.20 टाकलेली एंट्रीने एक टेस्टिंग एंट्री 0.01 टाकली आहे. जो आपला पहिला ट्रेड चालू होता बॉटमचा त्यात जवळपास आपला आत्ता 260च्या आसपास प्रॉफिट चालू आहे आणि आत्ता जो हा ट्रेड उचलला त्यात $30-35च्या आसपास प्रॉफिट आपलं चालू आहे. याचा स्टॉप लॉस लावून टाकलेला आहे मी इथं जवळपास 42-18.
1 झालं, हा जो ट्रेड आहे 1 झाला की आपण त्याला ट्रेल करूयात कॉस्ट टू कॉस्ट. टार्गेट येते जे आपण इथपर्यंत ठेवणार आहे. स्टॉप लॉस लावलेला आहे बघू शकता. हे 2 ट्रेड उचलले, $30-35 प्रॉफिट चालू आहे. आणि हा 42.18.39 सेम इथं बघू शकता. 42.18.38 येतं. ठीक आहे, लावताना थोडंफार एक्झॅक्ट डॉट लावता येत नाही, इकडे तिकडे आपण लावून टाकतो. काही सेंट इकडे तिकडे फरक होऊन जातो. फक्त तो थोडासा एक्स्ट्राच सोडायचा, कमी सोडायचा नाही. म्हणजे जर 18.34 आहे तर त्यात थोडासा 30 सेंट थोडेसे एक्स्ट्रा सोडायचे आणि थोडासा स्टॉप लॉस इथे घ्यायचा आहे. काही त्याने जास्त फरक पडत नाही. वेट करूयात काय म्हणते. ठीक आहे, मी व्हिडिओ पॉज करतो. जसं याचा 1 होईल तसे मी अपडेट देईन. आत्ता जवळपास 1.80 कॅप्चर झाली आहे मुवमेंट, म्हणजे ऑलमोस्ट $2ची मुवमेंट कॅप्चर झाली. 21.40ला माझं बाईंग झाले. 21.40 इथं. $2ची मुवमेंट कॅप्चर झाली आहे. 20 पिपची मुवमेंट कॅप्चर झालेली आहे. आपण बघतो जो आपण हा एरिया मार्क केला आहे ना, त्या एरियाला मार्केट रिस्पेक्ट करत आहे. मार्केट होल्ड करते आहे इथं. ओके, ह्या एरियामध्ये होल्ड करत आहे. वेट करतोय आपण काय बनते ह्या ट्रेडमध्ये. ठीक आहे, हायर टाइम फ्रेमवर काय चाललंय हे कायम बघत राहायचंय की काय बनते हायर टाइम फ्रेमला. चार तासाच्या कॅन्डलच्या वर मार्केट गेले आणि ही 1 तासाची कॅन्डल होती. ह्या इनसाइड 1 तासाच्या आत चाललं होतं सगळं, याने याचा ब्रेकआउट केला. ओके, आपण बघतोय जवळपास 1S3ची मुवमेंट झाली आहे. जो आपण स्टॉप लॉस ठेवला होता, आपण स्टॉप लॉस आता ट्रेल करतोय. प्रॉपर स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट घेऊन जाणार आहे. 1S1 झाले. स्टॉप लॉस ट्रेल करायला सांगतो. 1S1 असेल शिफ्ट. ते आता आपल्याला काही टेन्शन नाही. जरी मार्केट कुठल्याही साईडला रिॲक्ट करते जाईल तर हे वरच वेट करूयात काय बनते. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करतोय. जसं काय नेक्स्ट अपडेट येईल तसं तुम्हाला देत राहीन. आपण बघू शकतो आपण जो CTC स्टॉप लॉस केला होता, CTC स्टॉप लॉस हिट झाला आहे. बघू शकता एकच ट्रेड चालू आहे. आपला पहिला ट्रेड चालू होता तो ट्रेड चालू आहे. आणि जो की आत्ता बुक झाले
हे 6.38 सेंट बुक झाले, जो की CTC इथं आपण ट्रेड केला होता, मिक्स झालं. ठीक आहे, काय अडचण नाही. आपला मेन ट्रेड तर अजून चालूच आहे. वेट करूयात प्रॉपर एंट्रीसाठी अजून. इथं जर एक रिजेक्शन बनेल, एक ग्रीन कॅन्डल बनेल ह्या झोनवर, तर प्रॉपर रिटेस्ट एक ट्रेड सापडू शकतो आपल्याला. आपण 1 मिनिटात बघत होतो, आपल्याला 5 मिनिटात सापडेल. तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवर परत एकदा चेक करूयात की काय म्हणते, काय वाटतंय. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट आहे ते थोड्या पॉईंटसाठी राहिलं होतं. मार्केट ह्या लेवलवरनं परत एकदा रिटेस्टला एंट्री करू शकतो आपण, मला असं वाटतं. ह्या लेवलवर GBP मध्ये आज आपण काल ट्रेडचा ॲनालिसिस केला होता, त्याने ऑलमोस्ट आपल्याला $1.3 पर्यंतची मुवमेंट दिली होती. ठीक आहे, ह्या ट्रेड अजून चालू आहे. इथं अजून री-एंट्री बनेल असं वाटतंय. ठीक आहे, वेट करू काय म्हणतंय. याने जर याच्या खाली क्लोजिंग दिली तर आपण नाही त्या गोष्टीचा विचार करणार, आपण वेट करत. म्हणजे प्रॉपर अजून मला कुठला असं सेटअप दिसत नाही की जे की आपण ट्रेड करू शकतो. एकच सेटअप आहे जो की मला बाय साईडचा दिसतोय, जो की आपण रॉकेट लिक्विडिटी नावाच्या कन्सेप्टनं मार्क करतो. त्या कन्सेप्टवरच हा ट्रेड मला आत्ता दिसतोय. बाकी मला कुठलाच ट्रेड आत्ता इथं दिसत नाही आहे की जे का आपण एंट्री करू शकतो. ॲट द एंड मार्केटला ह्या ह्याच्यावर लिक्विडिटी पेंडिंग आहे ती दिसते. बॉटमवर रेस्ट जर विचार करायचा असेल, ही मार्केट कॅन्डल ही 4:30 ओपन होतं, ही 4:30ची कॅन्डल आहे. माझा असा अंदाज आहे की मार्केट इथंच रिटेस्ट करेल, जे की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. रेस्ट लिक्विडिटी इथे दिसते, म्हणजे जवळची लिक्विडिटी आहे मार्केट ती घेण्याचा ट्राय करेल, जो की हायच असेल. तीन मिनटं बाकी, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली. ही एंट्री इथं आहे, बनवू शकते. 3 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली की इथं एक छोटी रिस्क घेऊन आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. मी लॉट साईज मोठी नाही ओपन करत. जास्त मोठा नाही. सेम स्टॉप लॉस $3 स्टॉप लॉस ठेवा आपण. आपला हा जर ट्रेल गेला नसताना किंवा आपण त्याला ट्रेल केला नसता तर ती एंट्री अजून तशीच इंटॅक्ट असते, तशीच राहिले. ठीक आहे, काय अडचण नाही. आपण ट्रेल केला ठीक आहे, त्यातही काय आपला लॉस नाही. $6 आपले बुक झालेत. आणि परत एक आपण ट्रेड प्लॅन केला जो की ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला घेतला आपण. दाखवतो तुम्हाला की एंट्री घेतली पाहू शकता. सेम इथे कॅन्डल क्लोजिंगला एंट्री पहिल्याच्या होत्या त्या ट्रेल केल्या होत्या. ह्या दोन इथं बायच्या होत्या, ट्रेल केल्या होत्या. आणि आत्ता जो चालू आहे तो हा
0.10 घेतला आहे. पहिली जी ऑर्डर होती ती बॉटमपासूनची चालू आहे. तो 50 कॅप्चर झालेत आणि वन वे मुवमेंट गेले. हे आपण जी एंट्री टाकली 0.1 टाकली आपली 50.55 आता चालू होतं प्रॉफिट. आपला एंट्रीचा जो प्लॅन होता तो बेस्ट होता आणि स्टॉप लॉस थोडासा आपण ट्रेल नसता केला तरी झाला, पण ठीक आहे, काय अडचण नाही त्यात, आपला लॉस नाही झाला. आपण त्यातही प्रॉफिट $6 बुक केलं. $6 म्हणजे कमी नाही आहेत. ही सुद्धा कित्येक लोकांचं टार्गेट असते की आपल्याला फक्त दिवसाचे $5 $2 मिळावेत. जवळपासून 1:2 टार्गेट अचीव केलं. हे जे आपण टार्गेट ठेवलं तर 1:2 आहे. आपला स्टॉप लॉस 3 पॉईंटचा होता. जवळपास आपण $6 टार्गेट कॅप्चर केले. आता याला मी 1:2 झाल्यानंतर जस्ट कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केलं. जास्त मोठा फरक पण नाही आला. कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केले आणि जो आपला पहिला ट्रेड चालला होता जवळपास आता $280 आसपास चालू आहे. आणि आता जो हा जो लेटेस्ट ट्रेड घेतला त्या जवळपास $46-50 आसपास प्रॉफिट चालू आहे. आणि ह्याच्या अगोदर जे बुक केले, जो घेतला होता आपण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, तर त्याच्यात $6 बुक झाले. मस्त मुवमेंट भेटली आताची. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला प्लॅन म्हणजे असं मला दिसत नव्हतं की आपण तो करू शकतो, म्हणजे एंट्री प्लॅन बनवू शकतो. हा एकच प्लॅन होता ज्यात आपण एंट्री करू शकत होतो. ठीक आहे, जसं टार्गेट होतं किंवा आपण जो ट्रेल केला ट्रेल जातोय, तर मी त्याचा अपडेट पुढे देईन. बघू शकतो आपण ऑलमोस्ट आपल्या टार्गेटसाठी जवळपास 20 पिप राहिले होते. मार्केट तिथून खाली आला. आपण किती पिप तसे कॅप्चर केले होते? जवळपास 70 पिपच्या आसपास आपण मुवमेंट कॅप्चर केली होती, जे की चांगली मुवमेंट झाली होती. पण ठीक आहे, काय अडचण नाही. आपला रूल आहे की आपण एकतर टार्गेट किंवा स्टॉप लॉस ह्या दोन गोष्टी बघत असतो. तर आता काय झालं, जो पहिला ट्रेड आहे तो चालूच आहे. त्याच्यानंतर मी पार्शियल प्रॉफिट बुक ह्या रेंजला केलं होतं. बघू शकता इथं जे बुकिंग झालं हे पार्शियल प्रॉफिट 0.10 ऑर्डर होती. पार्शियल प्रॉफिट इथं बुक केलं आणि जो स्टॉप लॉस ट्रेड केला होता, तो इथे बुक झाला. इथं एंट्री होती, हा स्टॉप लॉस इथं गेला. 1 मिनिट, हे प्रॉफिट ओव्हरऑल दाखवतो, टू डेज करतो. आणि हे आताची पहिली ऑर्डर जी होती 20 नव्हती, जी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घेतली होती. जी ही 10 टाकली आहे. 10 टाकल्यानंतर आपण त्याचा पार्शियल प्रॉफिट 0.05 ची इथं बुक केली ह्या रेंजमध्ये आणि इनिशियल इथं बुक केली. तर ओव्हरऑल आपण आताच्या जर ह्या सेम ट्रेडमध्ये जर प्रॉफिट बुक करायचा विचार केला असेल तर जवळपास $28 प्रॉफिट आपण ह्या ट्रेडमध्ये बुक केलं. इथं बघू शकता 290 ठेवले. 42-13 स्विंगच्या खाली स्टॉप लॉस आणून ट्रेड केला. याचं टार्गेट आपण लावलं होतं $300 आणि आता $200. म्हणजे जवळपास आपण या ट्रेडमध्ये किती पॉईंट कॅप्चर केले तिथपासून टॉपपर्यंत गेला होता. 570 पिपची मुवमेंट, आपण 580 पिपची मुवमेंट कॅप्चर केली होती. आपण बघून केलं आपलं टार्गेट थोडंसं वर होतं, 31 पर्यंत, ह्या रेंजपर्यंत आपलं टार्गेट होतं. ठीक, एवढे पॉईंट मिळणे पण भरपूर मोठी गोष्ट आहे, हे पॉईंट कॅप्चर करणे. आपण जो आता ब्रेकआउट ट्रेड घेतला होता ना, तो सक्सेस आहे. ऑलमोस्ट 1:2.5चा रिस्क रिवॉर्ड त्यांनी दिला होता, जो की चांगला रिस्क रिवॉर्ड आहे. एवढ्या लोअर टाइम फ्रेमवर आपण ट्रेड घेतला होता, 3 मिनिटांमध्ये ट्रेड घेतला होता. त्याचा आपल्याला 1:2.5चा रिस्क रिवॉर्ड मिळतो, म्हणजे चांगला रिस्क रिवॉर्ड. 1:2 मिळाला होता, 1:2 पण प्लस होता, पण ठीक आहे, चांगला रिस्क रिवॉर्ड मिळाला होता आपल्याला त्यावेळेला. माझं मार्केट गोल्ड जे ते ऑल टाइम हाय टच करेल, स्विंग घेऊ शकतो इंटरनल टाइम फ्रेमचा. हायर टाइम फ्रेमचा जो की तो हा स्विंग आहे. मार्केट काय करणार आहे, इंटरनल जे हायरचं ब्रेक झाल्यानंतर मार्केट इंटरनल ब्रेक करत आलं होतं, इंटरनल ब्रेक केलं, इंटरनल टू मार्केट आता एक्सटर्नल जाणार आहे. ह्या जो आपण म्हणतो ना वरचे जे आपले पीवाय डन बाकी आहेत, त्या पुढे मार्केट जाणार आहे लिक्विडिटी घेण्यासाठी. पण जाताना मार्केट असं थोडी डायरेक्ट वन वे जाणार नाही आहे, कुठेतरी ट्रॅप करत मार्केट ह्या पद्धतीनंच असं वर जाऊ शकतं. फक्त आपल्याला फाईंड करायचं आहे की आपल्याला एंट्री पॉईंट कुठे घेता येईल, एंट्री कुठं शकता येईल. आत्ता करंट सिच्युएशनला कुठे एंट्री बनते का, तर आपल्याला कुठेच एंट्री दिसत नाही. एक बीपीआर लेवल पण ह्याला ऑलरेडी मार्केट ओपन होताना टॅप केले, ह्या बीपीआर लेवलला टॅप झाले. ठीक आहे, आपण 4:30 वाजता थोडी उठत नाही आपण एवढ्या लवकर. हा एकच एवढा एरिया ज्याला आपण मार्क करू शकतो. जर मार्केट इथं येतं, ह्या रेंजमध्ये येतं आणि ह्याला जर लिक्विडिटी स्वीप करते, या कॅन्डलच्या खाली येते, पुन्हा जर याच्यावरून क्लोजिंग करते, तर आपण इथं एक मेसेज बघून ट्रेड घेऊ. ही एकच रेंज जी आता आपण बघितला होता, तो ब्रेकआउट टार्गेट तो आपला सक्सेस झाला, त्याच्यात आपण प्रॉफिट बुक केला. आणि जो आता हा एक नेक्स्ट बनवू शकतो तो एक. आता ह्याच्यात दुसरा ट्रेड सेटअप तर मला दिसत नाही. सेलिंगचा तर अजून मला असा कुठला पॉईंट ऑफ वाटत नाही की जिथून आपण सेलिंग करू शकतो. जर त्यावेळेस काही बनेल, आता करंट सिच्युएशनला आहे का तर नाही आहे. जर बनेल तर त्यावेळेस मी अपडेट करेन की हा आपण इथून सेलिंगचा व्यू पकडू शकतो. हा एक एरिया आहे जो की आपला ओबी, पण हा 4 अवर्सचा IFC कॅन्डल जे आपण म्हणतो ना, सिंगल कॅन्डल, तर हा एक एरिया आहे जिथं आपण गेल्यानंतर विचार करू शकतो की शॉर्ट थोडं करण्याचा, जास्त लॉंग शॉर्ट करणार नाही किंवा व्यू आपण मोठा ठेवणार नाही. पण किंवा जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट जर आपण बाय करतो तिथपर्यंत नेण्याचा, ह्या दोन गोष्टी करू शकतो. ते मार्केट ह्या रेंजपासून खाली आले. मी काय करणार आहे, जो माझा पहिला ट्रेड चालू आहे ना, जो हा ट्रेड चालू आहे, हा ट्रेड
ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण केला आहे जवळपास $200. त्याच्यात जर खाली येते या रेंजपर्यंत तर $200 बुक होतील. आणि आज मी काही दुसरा ट्रेड करणार नाही कुठला. आज थोडं मी बाहेर जाणार आहे. त्याच्यामुळं फक्त सकाळी त्याच्यामुळेच लवकर बसलो होतो, ट्रेड फाइंड केला होता. आज जे ट्रेड झालेत, आजच्या ट्रेडमध्ये टोटल आपल्याला $28 प्रॉफिट आहे आणि कालचा जो ट्रेड चालू होता तो बुक झाला तर त्याच्यात $200 म्हणजे जवळपास $228 आजचं प्रॉफिट आपलं बुक होईल. जर हे इथूनच टार्गेट